नमस्कार, मी शिवानी पाटील आणि मॅक्स वुमनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण नारी निर्धार मेळाव्यात आलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि तिथे आपल्यासोबत ज्या ताई आले त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया। काय तुम्ही कुठून आले आणि तुमचं नाव काय? नमस्कार, मी कल्पना श्रीकांत तानमळे, मी ठाणा ग्रामीण महिला अध्यक्ष आहे आणि मी खेड्यातून म्हणजे आमच्या ठाणा ग्रामीण भागातून आलेली आहे, जिथून जवळजवळ मी 7-8 गावातून सगळ्या महिला साधारणपणे 200 ते 250 महिला माझ्या जोडीला आणलेल्या आहेत। आज या कार्यक्रमासंदर्भात आलो होतो आम्ही, कारण इथे आमचा आज निर्धार नारी शक्तीचा अजितदादांच्या नेतृत्वाचा असा हा जो आमचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या संदर्भात आम्ही इथे 200 ते 250 महिला मी माझ्या 2 बसमध्ये घेऊन आलेली आहे। प्रामुख्याने अजितदादांनी अनेक योजना महिलांसाठी चालू केल्या, त्यातली एक योजना म्हणजे त्याच्यामधली एक पहिली जी योजना आहे ती तुम्हाला जर तुमची स्वप्नपूर्ती योजना, जर तुमच्या सर्वसामान्य महिलांनी एखादं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्नपूर्ती करण्यासाठी ही स्वप्नपूर्ती योजना त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे। या योजनेअंतर्गत त्यांनी एक टोल फ्री क्रमांक दिला आहे। हा ताईंनी आपल्या कृपालीताई चाकणकरांनी आणि अजितदादा पवार यांनी मिळून हा प्लॅन असा तयार केला की ज्या महिलांना उद्योग व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायासंदर्भातली इत्यभूत माहिती, तुम्हाला कुठले कागदपत्र लागणार आहे, तुमचे काय काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या तिथे परवानग्या घ्याव्या लागणार आहेत, बँका कुठल्या असणार आहेत, तुम्हाला कुठली बँक लोन देणार आहे, किती सबसिडी मिळणार आहे, तुम्ही काय प्रोडक्ट उत्पादन करू शकता आणि तो कुठपर्यंत सेल करू शकता, ह्या सगळ्या A to Z माहिती त्या टोल फ्री क्रमांकावर असणार आहे। आणि ती खास करून ती स्वप्नपूर्ती योजना फक्त महिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजितदादांनी आणलेली आहे। त्याच्यामध्ये आता मला असंही सांगता येईल, आरोग्यासंदर्भातल्या काही योजना आणलेल्या आहेत ज्या आधी ती ताई तटकरेंनी आणलेल्या आहेत। त्यात प्रामुख्याने एक योजना आणली लेक लाडकी योजना। याच्यामध्ये एप्रिल 2023 पासूनच्या पुढे ज्या मुली जन्मल्या त्या मुलींना टप्प्याटप्प्याने वयाच्या 1 ते 18 वर्षापर्यंत काही रक्कम त्यांच्या अकाउंटला जमा होणार, म्हणजे 1 ते 1.25 लाखापर्यंतची जी रक्कम आहे ती त्यांच्या वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना मिळणार। ही स्कीम त्यांनी पहिले आता लागू केलेली, याच्या अगोदर ती दुसऱ्या पद्धतीने लागू होत होती, पण त्याचा सर्व मुलींना फायदा मिळत नव्हता। पण आज सगळ्या पहिल्या मुलीसाठी किंवा दुसरी मुलगी असेल किंवा तिसरीही मुलगी असेल तरी तिला तो या योजनेचा फायदा मिळू शकतो। तसेच त्यांनी आमच्या आज खेडोपाडी आशा वर्कर्स खूप काम करतात आणि त्यांच्या आरोग्यासंदर्भातल्या ज्या काही योजना आहेत त्याही आदितीताई तटकरेंनी आपल्याकडे सांगितलेल्या आहेत। त्यातली पहिली योजना म्हणजे आशांचा डॉक्टर आनंदीबाई जोशी योजना, ज्या स्वतः महिला डॉक्टर आहेत पहिल्या, अशा नावाने जी डॉक्टर आनंदीबाई जोशी योजना महिलांसाठी आणली, त्यात त्यांची पूर्णपणे मोफत तपासणी केली जाते आरोग्याची, त्यांचीच नाही तर त्यांच्या कुटुंबियांची मोफत तपासणी केली जाते। तसंच वर्किंग वुमन्ससाठी हॉस्टेल्सची सोय केली, एखाद्या मुली जर शिकत असेल तर त्यांना हॉस्टेलची सोय केलेली आहे। अशा एक नाही अनेक गोष्टी त्यांनी सुरू केल्या। आणि दुसरी गोष्ट, आता शहरी भागात प्रामुख्याने एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर त्यांच्यासाठी पण त्यांना त्या भागातून निघण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा आदितीताईंनी काही योजना आणलेल्या आहेत। म्हणजे एखादी महिला मुलगी जर एखाद्या वाईट परिस्थितीतून जात असेल तर तिला कसं सावरायला पाहिजे याच्यासाठी योजना आणलेली आहे। अनेक प्रकारे महिलांच्या सर्व समस्यांचं निवारण करण्यासाठी या सगळ्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या योजना आपल्यामध्ये इंट्रोड्यूस केल्या। नक्कीच काही, पण अजून कुठल्या प्रकारच्या योजना स्कीम्स निघाल्या पाहिजे ग्रामीण भागातील महिलांसाठी किंवा शहरी भागातील महिलांसाठी, त्याबद्दल तुम्हाला माझ्या माहितीत प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध नाहीत, शहरात त्यातल्या त्यात रोजगार उपलब्ध होतात, तर मुळात ग्रामीण भागात काय उपलब्धता असू शकते तर ते बघितलं पाहिजे। आता मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या महिलांचं शिक्षण जरी कमी असलं पण त्या सगळ्याजणी काही उद्योजिका होऊ शकत नाही, मग अशा काही स्कीम आपण डेव्हलप केल्या पाहिजेत की त्याच्यामध्ये त्यांना उद्योजकांसाठी चालना मिळेल। मग आता आपण बघतो आजकाल ग्लोबल वॉर्मिंगमध्ये प्लास्टिक बंदी करण्यात आली, मग अशा ठिकाणी अशा महिलांना कापडी पिशव्या शिवायला दिल्या तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये द्याव्यात असं लघु उद्योग, आणि तो लघु उद्योग व्हावा। आणि दुसऱ्या आपल्या आदिवासीच्या आश्रमशाळा आहेत किंवा मराठी मीडियमच्या माध्यमिक मीडियमच्या ज्या जयपूरच्या शाळा आहेत त्यांना जो गणवेश वाटप करता येतो तो त्या महिलांना शिवायला दिला पाहिजे, जेणेकरून त्यांना 2 पैसे मिळतील, त्यांच्या हाताला उद्योग मिळेल। आणि काही भाग असे आहेत की तिथे काहीतरी असं उत्पादित होतं, जसं आमच्या शहापूर तालुक्यामध्ये पाहिलं तर नाचणी उत्पन्नांचं प्रमाण चांगल्या प्रमाणे, मग त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यामध्ये नाचणी सत्व, आजकाल आपण बघतो की सगळं खाद्यपदार्थ केमिकलयुक्त झालं, पण जे असतं सेंद्रिय पदार्थातून जी उत्पन्न
उत्पन्न निर्माण करतात त्यांचे पॅकेजिंग करून आणि ती विकण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने छोटे मोठे उद्योग जे महिलांसाठी योग्य वाटतात ते आपण घर बसल्या, तुमच्या महिला बाहेर जाऊ शकत नाही पण घर बसल्या त्यांना काही उद्योग पाहिजेत ते आहे. शहरी भागामध्ये म्हटलं तर शहरीमध्ये अनेक प्रकारचे इंडस्ट्री एरिया असतात, महिला जाऊ शकतात, करू शकतात आणि त्या थोड्या निर्भीड असतात. आमच्या ग्रामीण महिलांना आत्मविश्वास जरासा कमी असतो पण तो कमी असतो, थोडा त्यांना वाढवायची गरज असते आणि त्याच्यासाठी आम्ही नक्कीच ताई. पण देशात म्हणा किंवा राज्यामध्ये पण म्हणा महिला काही प्रमाणात असुरक्षित आहेत, पण ग्रामीण भागात ते काय आहे की महिला सुरक्षित आहेत खरंच की नाही? कारण बलात्काराच्या समस्या किंवा हॅरॅसमेंट असू दे की डोमेस्टिक व्हायलन्स असू दे अगदी घराघरामध्ये तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महिला खरंच सुरक्षित आहेत? तसं बघितलं ना तर शहरी भागात महिला सुरक्षित नाही पण आमच्या ग्रामीण भागात त्याची आम्ही शाश्वती देतो. महिला तशी कुठे सुरक्षित नसते हो. महिलांनी स्वतःची सुरक्षा स्वतः केली पाहिजे. आजची महिला सबला झाली पाहिजे. आपण उगाचच रडत असतो की महिला सुरक्षित नाही. खेड्यात शहरामध्ये माहीत नाही कसं पण आमच्या खेड्यामध्ये थोडंसं वातावरण वेगळं असतं. तिथे एकमेकांना आपुलकी दिली जाते पण कुठेतरी घडत असते. ते असं सगळीच नाही करत पण जिथे होतात तिथे आपण निषेध करतो. असं घडू नये असं वाटतं. महिला सुरक्षित राहण्यासाठी महिलांनी सबलीकरण झालं पाहिजे. मुलींना आज शिक्षणात असं शिकवलं गेलं पाहिजे की स्वतःची सुरक्षा कशी केली पाहिजे. आता आपण पाहतो की अनेक गोष्टींमुळे फसतो आपण, मुली फसतो. त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल घेऊ शकता. आजकाल मुली बऱ्याचदा फेसबुकला असतात, ट्विटरला असतात. समोरची व्यक्ती आपल्याला फसवते, ती क्राईम होतो. त्यासाठीच आपल्याला अवेअरनेस पाहिजे. आता ताईंनी आता मेटाचा एक प्रोग्राम घेतला होता ज्याच्यामध्ये अवेअरनेस होतं जे तुम्ही फेसबुक कसं हँडल करायचं, ते कसं लॉग करायचं किंवा तुम्ही ते साधारणपणे कसं ओळखायचं. आणि मला असं वाटतं की जर एखादी मुलगी त्या गोष्टीत फसली तर तिने पहिले न घाबरून जाता संबंधित काही ज्या व्यक्ती असतात किंवा आमच्यासारखे असतात, आपल्या आईवडिलांना आपण सांगू शकत नाही, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगू शकतो पण आमच्यासाठी काही मैत्रिणी असतात की ज्या तुम्ही आम्हाला सांगू शकता, आम्ही शेअर करू शकता की आम्ही तुम्हाला काय हेल्प करू शकतो. आणि कुठल्याही गोष्टीला न घाबरता जे सायबर क्राईम होतात त्याच्यासाठी आपण आळा घालण्याचा प्रयत्न करू शकतो. मुलींनी आज घाबरण्याची गरज नाही आहे. प्रत्येक वेळी समर्थपणे जेव्हा उभं राहू तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण जिंकू. नाहीतर ते असंच चालत राहील आणि आपल्याला त्याच्यामध्ये काही करता येणार नाही. पण आता तसं नाही, आता आपल्याला केलं पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे सगळ्या महिलांनी. नक्कीच ताई. राजकारणात पण असू दे किंवा शैक्षणिक औद्योगिक कुठल्याही क्षेत्रात असू दे महिलांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे. त्याबाबत तुमचं काय मत आहे? महिलांना कसं आता अजितदादांनी 50% आरक्षण दिलेलं आहे राजकीय क्षेत्रामध्ये. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि मुलगी पहिलीच असते त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम, आरक्षणाची गरज नाही तिला. कारण आज मी पाहते मुलांपेक्षा मुली टॉपर आहेत, सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. कशातच ती कमी नाही आहे. आरक्षणाबाबतीत बोलाल तर आपल्याला तो आरक्षण दिलेलं आहे आणि सगळ्या महिलांनी त्याचा तो लाभ घेतला. आणि माझा शेवटचा प्रश्न हा आहे की आतापर्यंत महिला मुख्यमंत्री आपल्याला मिळालेला नाही, तर तुम्ही कोणाला बघताय महिला मुख्यमंत्री म्हणून? हां, मी आता खरं म्हणजे ना महिला मुख्यमंत्री आपल्याला मिळालं नाही पण आपल्याला खूप आनंद होईल जेव्हा महिला मुख्यमंत्री होईल. आणि मी साधारणपणे आदितीताई तटकरेंना पाहते याच्यामध्ये आणि रुपालीताई चाकणकरही चालते. पण महिला पाहिजेत आणि कशा पाहिजेत, एकदम डॅशिंग पाहिजेत, लोकांसाठी काम करणाऱ्या पाहिजेत. मला असं वाटतं आता हल्ली मी आदितीताईंना पाहिलं तर त्यांच्यामधलं जे ॲक्टिव्हनेस आहे त्यांच्यामध्ये काहीतरी काम करण्याची जी यंग नेतृत्व आहे ते इतकं डॅशिंग आहे ना की मला भारी आवडतं. असं वाटतं की ती जशी आपली महिला आणि बालविकास मंत्री झाल्या तशा पहिल्या माननीय आदितीताई तटकरे झाले तिथेही आम्हाला खूप अभिमान वाटलं की आपली एक मुलगी अशी रायगडमधली ठाण्यामधली मुलगी अशी महिला मंत्री होते. फार प्राऊड ऑफ वाटतं की मला असं वाटतं. मागे मी त्यांना सांगितलं की ताई खरं आम्ही तुमचं पार्ट होते तर आम्हाला अभिमान वाटतो आणि आमच्या सगळ्या महिला तुमच्याबरोबर काम करतात हे पण आम्हाला फार अभिमानास्पद वाटतं. आणि निश्चितच मला असं वाटतं की आदितीताई तटकरे आपल्याकडच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत.